मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. पतन उद्धार संघाचा महिमा. तुमचं जीवनामध्ये पतन व्हायचं असेल किंवा उद्धार व्हायचा असेल, हे तुमच्या संगतीवर अवलंबून असतं महाराज. परमार्थामध्ये उद्धार करून घ्यायचं असेल तर चला संतांचा महिमा बघा. त्या संतांची भेट तुम्हाला जर व्हायची असेल तर तुमचं पुण्य त्या ठिकाणी साठवलेलं पाहिजे. तुमचं अनेक जन्माचं पुण्य असेल तर संत भेट होईल महाराज. बहु अवघड आहे संत भेटी. संत इकडं तिकडं भेटायला काही रोडवरती पडलेले नाही महाराज. त्यासाठी पुण्य पाहिजे. आणि या संगतीमध्ये या परमार्थामध्ये आल्याच्या नंतर मन मोकळा परमार्थ करायचा असतो. मन मोकळा परमार्थ. नाहीतर काही माणसं खूप चिकट असतात, परमार्थामध्ये खूप चिकट असतात. लग्नामध्ये कितीतरी खर्च करेल. जावाई जर म्हटलं ना मला 4,000ची नाही 5,000ची सलवार पाहिजे, सूटबूट पाहिजे, तर हा म्हणतो ठीक आहे. बँडवाला जर म्हटलं तर 2-3 DJ लावू का, तो म्हणतो ठीक आहे. एकदाच होणार आहे म्हटलं धिंगाणा आपल्या गावात, परत होणार आहे का. सहज 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 खर्च करत असतो एखादा माणूस. पण त्याच्याकडं जर सप्ताहातील कमिटी गेली, साहेबराव काहीतरी देणगी द्या, साहेबराव म्हणतात या सोमवारी या सोमवारी. असे सोमवार 2 निघून जाते. कालाही होतो तरी हा साहेबराव काल्याच्या पंक्तीला सर्व घर घेऊन जेवायला येतो. मग 101 रुपये घ्या. काही माणसं खूप जीवनामध्ये चिकट, संसारामध्ये कमी पण परमार्थामध्ये चिकटपणा करतात. एक जवाई, मी विनोदाने सांगेल बरं का, एक जवाई किती माणसं चिकट असतात. एक जवाई इतका चिकट होता. जवाई काय चिकट असेल व सासरा त्याच्याही पुढचा होता. जवाई इतका चिकट होता की कित्येक दिवस एकच ड्रेस घालायचा, पण सासरा त्याच्या पुढचा होता. सासऱ्याने काय केलं, त्या जवाईला लग्नात एकच ड्रेस घेतला. तुमच्या इकडं किती घेतात? तुम्हाला सासरे नाहीत का हो? तो सासरा जरा चतुरच होता. सासऱ्याने त्या जवयाला, लग्न झालंय का महाराज तुमचं? मग जाऊ दे. त्या सासऱ्याने त्या जवयाला लग्नामध्ये एकच ड्रेस घेतला, एक ड्रेस. त्या जवयाने तो ड्रेस 3 वर्ष घातला. आणि 3 वर्ष झाल्याच्या नंतर, 3 वर्षानंतर धोंड्याचा महिना येतो नाही का, अधिक मास. त्या अधिक मासामध्ये असा नियम लागलेला आहे की मुलीला आणि जवायला कपडे करायचे असतात. नवीन जर असेल तर जोडपं. मग किती आनंद त्या जवायला. आता अधिक मास आहे, सासरवाडीला जायचंय, सासरा ड्रेस घेणार आहे. हे गेलं ना बायको बरोबर माग सासरवाडीला पोहोचलं. आणि तिथं गेल्याच्या नंतर सासरा इतका चिकट आणि इतका चतुर होता महाराज. सासऱ्याने काय केलं, स्वतःच्या मुलीला नवी साडी आणि चांगले कपडे घेतले, पण जवयाला नुसता शर्टच घेतला. शर्टच घेतला, पण जवाई त्याच्याही पुढचा होता. म्हटलं काही हरकत नाही. जवाईने तो शर्ट इथं फाटेपर्यंत घातला. इथं फुलबायाचा शर्ट होता, इथं फाटेपर्यंत शर्ट घातला. आणि तिथं फाटल्याच्या नंतर मग त्या इथं फाटल्यानंतर इथून कट केला आणि त्या शर्टाची अंडरवेल तयार केली. जवाईला चिकट होता महाराज. त्या शर्टाची अंडरवेल तयार केली. महाराज माणसं टिकत नाही तर ती पॅन्ट टिकणार आहे का? ती सुद्धा फाटत आली. याने एक युक्ती केली. कोणती? ती अंडरवेल फाडली आणि त्याचा नाडा बनवला, असा मोठा नाडा बनवला. आणि तो नाडा पॅन्टला म्हणजे चड्डीला दिला, कमरेला बांधून तो नाडा चड्डीला दिला. आता त्या नाड्याचेही काही दिवसांनी तुकडे झाले त्या नाड्याचे सुद्धा. पण जवाईला चिकट होता नावारा. त्यानं काय केलं, एक तुकडा घ्यायचा आणि त्याची वात करायची. वात
एक तुकडा घ्यायचा वात करायची, एक तुकडा घ्यायचा वात करायची, वातही जळत जळत आली. मग त्या जवायाने काय केलं, ती राख हातामध्ये घेतली आणि मग दात घासले, मिश्री तयार केली. मिश्री असे काही काही माणसं जीवनामध्ये खूप चिकट वागत असतात. पण सांगेल, परमार्थाकरता दान धर्म करावा, परमार्थाकरता दान करावं. हां, मग दान केल्याच्या नंतर तुमचा धर्म वाढत असतो. आणि हे सर्व आपल्याला संस्कार जर कोण देत असेल तर संत आपल्याला शिकवत असतात. तेची माझी हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. तेची माझी हित करीती सकळ, तेच संत माझं सकल हित करत आहेत महाराज, अन्यथा दुसरे न करती. हां, सांगेल मी तुम्हाला ज्ञानोबराईच्या जीवनातला महत्त्वाचा भाग, की त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अनेक दुःखाचे आघात आपल्या अंगावरती घेतले, पण या समाजाकरता चांगला ज्ञानेश्वरी ग्रंथ या ठिकाणी दिला आहे. ज्ञानेश्वरी हा आपला एक पाना आहे महाराज. मी सांगेल, वारकरी संप्रदायाचे मायबाप जर कोण असेल तर माऊली ज्ञानोबाराय माझी माय, तर जगद्गुरु तुकोबाराय माझा बाप आहे. हे मायबाप जर आपल्याला भेटले नसते, लाभले नसते, तर कदाचित आपल्याला वारकरी संप्रदायाचा अर्थच कळला नसता. आणि जर वारकरी संप्रदाय नसता तर तुम्ही आम्ही अधोगतीला गेलो असतो. म्हणून काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती ते संत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, त्या संतांचे अनेक थोर उपकार आपल्यावरती आहे. आणि अशा संतांचं रजगण आपल्या जीवनाला लागलं तर वासना जळून जाते. वासना ही वासना अशी आहे महाराज. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. वासना वासना म्हणजे काय? वासना वासना म्हणजे काय? माणूस एक शिंगल बांधकाम केल्याच्या नंतर, चांगला बंगला बांधल्याच्या नंतर दुसऱ्या मजल्याचे वर गज काढून ठेवतो. अन्यथा तो जगू अथवा मरू पुढचा मजला बांधण्याकरता. माणसं मरतात पण वासना संपत नाही. माणसं मरतात पण वासना संपत नाही. तसंच एक उदाहरण आहे. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. जड भरत राजा हे मोठे पुण्यवान महात्मे होते. लोकांतामध्ये परमार्थ होत नाही म्हणून एकांतामध्ये गेले, एका वनामध्ये गेले आणि भगवंताचं नामचिंतन करायला लागले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, ये नाथ नारायण वासुदेवा, ये नाथ नारायण वासुदेवा, ये नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, ये नाथ नारायण वासुदेवा. जड भरत राजा भगवंताचं एकांतामध्ये नामचिंतन करत आहेत. पण काळ कधी थांबत नाही, वेळ कधी थांबत नाही. एक वेळेचा प्रसंग आहे. जड भरत राजा यांचा अंतकाळ जवळ आला आणि त्यांच्याजवळ एक नदीकाठी सापडलेले एक हरणाचं पाडस होतं, हरणाचं पिल्लू होतं. त्या पिलावरती जड भरत राजा मुलाप्रमाणे प्रेम करत होते. पण काय करणार, अंतकाळ जवळ आला आणि ते जड भरत राजा म्हणू लागले, माझ्या मरणाचं कसं होईल, माझ्या मरणाचं कसं होईल आणि मी गेल्याच्या नंतर माझ्या हरणाचं कसं होईल. म्हणून जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, तेची झाले अंगी हरी रूप, तेची झाले अंगे हरी रूप, तेची झाले अंगी हरी रूप, तेची झाले अंगे हरी रूप. हरिमुखे हरपली चिंता हो, हरिमुखे गाता हरपली चिंता हो. ही वासना असे महाराज. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे,
या वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात ही वासना मुळासहित जळाली पाहिजे. वासना वडाळ काही गड्यानो वासना वडाळ गा तिचा हनुन मोडावा पाय तिचा हनुन मोडावा पाय ए वासना वडाळ काही गड्यानो वासना वडाळ गाय 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 जे खाऊन येते खा जे खाऊन येते खा जे पिऊन येते पे जे पिऊन येते जे पाहून येते पा जे पाहून येते पा जेथे जाऊ नको तेथे जा जेथे जाऊ नको तेथे जा हनुन म्हणावा पा तिचा हनुन म्हणावा पा वासना वडाळ काही गड्यानो श्री राधे वासना वडाळ काही गड्यानो वासना वडाळ गाय वासना वडाळ काही गड्यानो वासना वडाळ गाय वासना वडाळ काही गड्यानो तुम्ही हे प्रमाण द्यावं म्हणूनच मी अगोदर सांगितलं होतं बरं का. हां, म्हणून त्यांनी स्टाईल वापरली नाही. वासना वढाळ गाई गड्यांनो वासना वढाळ गाय तिचा हाणून मोडावा पाय तरच ती एका ठिकाणी बसते. जिथं जायचं नाही तिथंच जाय, जे खायचं नाही तेही खाय. वासना वढाळ गाय ही वासना आहे महाराज. ती मुळासहित नाही जळाली, ती मुळासहित नाही नाहीशी झाली तर त्या ठिकाणी ही वासना जिथं जायचं नाही तिथं जाते. हां, एखाद्याला जर म्हणलं ना वासनेबद्दल बोलायचं आहे, चला कीर्तनाला, त्यांचं नको नको, माझी नात माझ्या बिगर राहतच नाही. हां, माझी नात माझ्या बिगर राहतच नाही. अरे चल कीर्तनाला. काही काही माणसं असे घरातून बळजबरी वडावे लागतात, चल कीर्तनाला. त्यांचं नको नको, नातू राहतच नाही माझ्या बिगर. काही काही नातवाचा लई लाड करतात बरं का महाराज. हां, आता इथं कुणाच्या मांडीवर मला नातू दिसत नाही, तो लई लाड. हां, एका कीर्तनामध्ये एक बाबा नातू घेऊन समोर बसले, मांडीवर नातू. आता ते कीर्तनामध्ये समोर येऊन बसलं तर बसलं. पोरग जरा विचित्रच होतं बरं का रामेश्वर महाराज. पोरग जरा विचित्रच होतं. पोरग कीर्तन असं रंगात आलं रंगात, आणि मध्येच पोरग म्हणायला लागलं, बाबा मला बाथरूमला आली. आणि शाळेमध्ये असं बोट वर करावं लागतं, त्याची सवयच होती. बाबा मला बाथरूमला आली. बाबांनी त्याच्या कानामागं टाकली, म्हणली येडा आहे का? बाबा मला बाथरूमला आली. येडा आहेस का? अरे असं म्हणायचं नाही, जरी बाथरूमला आली तर एवढंच म्हणायचं की मला गाणं गायचंय, मला गाणं गायचंय. मग आता तो कार्यक्रम संपला. दुसऱ्या दिवशी तोच मुलगा आजीने घेऊन कीर्तनामध्ये आली, आणि आजीची सवय पुढं येऊन बसली. आजीची सवय होती पुढे येऊन बसली. तोच मुलगा मांडीवरती. कीर्तन रंगात आलं. दुसऱ्या दिवशी कीर्तन रंगात आलं. मग पोरग म्हणायला लागलं, आजी मला गाणं गायचंय, आजी मला गाणं गायचंय. आजी काही जास्त हुशार नव्हती. ती म्हटली, मोठ्याने गायल्यापेक्षा गाय म्हणे माझ्या कानातच. कुठं होतो आपण? कुठं होतो आपण? कानात का? तू आज नाही आणला बरोबर नाही का? वासना वढाळ गाई गड्यांनो, वासना वढाळ गाई. अरे जिथं जायचं नाहीये तिथं माणसं जातात. जे घ्यायचं नाही ते घेतात, जे प्यायचं नाही ते पितात. म्हणून तिचा हाणून मोडावा पाय तरच वासना मुळासहित जळून गेली महाराज. तरच आपल्याला आपल्या जीवनामध्ये भक्ती करता येते, तरच भगवंत तुमच्या हृदयामध्ये विराजमान होतात. आणि तेच तुकोबार आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. राम नामे उपजी आवडी, मग राम नामे उपजी आवडी. राम नामे मग राम नामे उपजी आवडी.
घडो घडी वाढू लागे मग राम नामे उपजी आवडी मग राम नामे उपजी आवडी सुख घडो वाढू लागे मग राम नामे मग राम नामे उपजी आवडी मग राम नामे उपजी आवडी सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे मग राम नामे उपजी आवडी सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे मग राम नामे उपजी आवडी सुख घडो घडी वाढू लागे. तुमचं हृदय भगवंत रूपी झाल्याच्या नंतर तुमच्या हृदयामध्ये भगवंत विराजमान होतो. विठ्ठल विठ्ठल आणि भगवंत तुमच्या हृदयामध्ये असेल तर तुमच्या मुखातून आपोआप राम नाम निघायला सुरुवात होते. आणि तेच नामचिंतन आता आपल्याला करायचंय. सर्वांनी दोन्ही हात वरती घ्या. घ्या दोन्ही हात वरती. महिला मंडळ सर्वांनी हा कोपरा घ्या दोन्ही हात वरती. वा वा क्या बात आहे. सर्वांना दोन दोन हात आहेत हा. वा वा राहू द्या सकाळपर्यंत असे जाता. किती गोड दिसता हो तुम्ही. विठोबा रखू माये वा वा विठोबा रखू माये विठोबा रखू माये श्री राधे विठोबा रखू माये विठोबा रखू माये विठोबा रखू माई है डरी विठोबा रखू माई है विठोबा रखू माई है विठोबा रखू माई विठोबा 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 टोबा 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 टोबा. एकदाची मोकळे झाले. नामचिंतन करावं. आवड असावी त्या नामचिंतनाची. महाराज त्या गवळणी आवडीने परमार्थ करतात. आवडीची भक्ती जर तुम्हाला बघायची असेल तर चला गोकुळामध्ये. त्या गवळणी आवडीने परमार्थ करतात, आवडीने भक्ती करतात. ज्याप्रमाणे माझ्या शबरी मातेची भक्ती होती. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. आएंगे रघुवीर तब आसन पर बिठाऊंगी मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का दर्शन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. अशी भक्ती असावी महाराज. अशी भक्ती असावी. त्या गवळणी भक्ती करत आहेत. खरी भक्ती तुम्हाला बघायची गवळणीची. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये आल्याच्या नंतर जेव्हा रांगायला लागले महाराज. हा ऐकायलाही गोड वाटतं. रांगायला लागले. सगुण स्वरूप त्या देवाचं. सावळे हे रूप गोजिरे सगुण. त्या गवळणी एकमेकीला म्हणतात किती गोड स्वरूप आहे. आणि खऱ्या अर्थाने गोड स्वरूप भगवंताचं स्वरूप. गोड परमार्थ कुणाला लागतो. परमार्थ गोड कुणाला लागतो. ज्याची भक्ती चांगली आहे त्यांना गोड लागतो. बाकीच्यांना परमार्थ कडू लागतो. आणि त्या गवळणी त्या गोड स्वरूपाचं त्या भगवंताचं वर्णन करतात की हे बघ ना
बघ ना, हा कुणाचं बाळ आहे? हे बाळ कोणाचं, सावळवानाचं ग कोणाचं, मलपत मलपत चालत बाई चालत, मलपत मलपत चालत बाई चालत, मलपत मलपत चालत, हसत खेळत बोबडे बोलत, हसत खेळत बोबडे बोलत, हे बाळ कोणाचं, सावळवानाचं ग कोणाचं, मलपत मलपत चालत बाई चालत, मलपत मलपत चालत बाई चालत, मलपत मलपत चालत बाई चालत, मलपत मलपत चालत. क्या बात आहे महाराज. त्या गवळणीची भक्ती, त्या गवळणीची भक्ती, त्या गवळणीने म्हणावं, जोपर्यंत माझे भगवान श्रीकृष्ण परत येत नाही तोपर्यंत झोप लागत नाही देवा. नींद नाही रे, चैन नाया रे, जीवन सारा बीता जाए, शाम नाया रे, शाम नाई रे, पल पल जाए धिन धिन जाए, पल पल जाए धिन धिन जाए, कैसे करूँ मैं हाय, नींद नाई रे, चैन नाया रे, जीवन सारा बीता जाए, शाम नाया रे, शाम नाई रे. मी सांगेन तुम्हाला, तुमच्या जीवनामध्ये परमार्थ नसेल, तुमच्या जीवनामध्ये परमार्थ नसेल तर जीवन सुद्धा व्यर्थ आहे महाराज, जीवन सुद्धा व्यर्थ आहे. कोणता परमार्थ? क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, अमृत छोड़ के पीता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ दिया, अमृत छोड़ के पीता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ दिया, क्या किया, क्या किया, क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जीवनामध्ये परमार्थ करायचा आहे मायबापांनो, सज्जन हो. मी तुम्हाला सांगेन परमार्थ, परमार्थ म्हणजे काय हो? परमार्थ म्हणजे परमार्थाची व्याख्या तरी कशी आहे? माऊली ज्ञानोबा आहे 750 वर्षापूर्वी परमार्थाची व्याख्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोन की जे. तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आईवडिलांची तुमच्याकडून जर सेवा घडली असेल तर तुमच्या इतका भाग्यवान कोणी नाही. अलीकडे तुम्ही ऐकलं असेल, कोणी म्हणत असेल की आई वडिलांविषयी बोलू नये, काव्य करू नये. पण खबरदार,
खबरदार जर असं कोणी म्हणत असेल तर आम्ही म्हणतो यात नवल नाही, आम्ही सांगतो यात नवल नाही. संत वर्णन करतात सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे माऊली ज्ञानोबाराय सांगतात, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. माय बाप केवळ काशी, तेने नव जावे तीर्थासी. आई वडील काशी क्षेत्र असेल, आई वडील काशी विश्वनाथ असेल तर तुम्हाला कोणत्याही तीर्थक्षेत्राला जाऊन पुण्य कमावण्याची गरज नाही महाराज. पण संस्कार चांगले असेल तर त्या ठिकाणी लेकरं हितकारक जन्माला येत असतात. संस्कारहीन मुलं असेल तर कधी कधी विचारतात आई वडिलांना, तुम्हाला जन्म दिलास, मला लहानाचं मोठं केलं, मग सांग तुझे उपकार किती झाले, ते काही लाईट बिल आहे का दाखवायला? नाही सांगता येणार. आज मी तुम्हाला सांगणार आहे. जोपर्यंत कळत नाही आई वडील, जोपर्यंत कळत नाही गेल्यानंतर मात्र मिळत नाही ते आई वडील. एक वाक्य माझं डायरीमध्ये नोट करून ठेवा, एक वाक्य डायरीमध्ये नोट करा. अरे ज्याची उणीव भासायच्या अगोदर, आई वडिलांची उणीव भासायच्या अगोदर त्याची जाणीव झाली पाहिजे. गेल्याच्या नंतर पंक्ती तर कुणी उठवेल महाराज स्वतःच्या नावाकरता. आई वडील जाण्याच्या अगोदर, उणीव भासायच्या अगोदर त्याची जाणीव झाली पाहिजे. अनेक कवी वर्णन करतात महाराज, आई वडील आपल्या हिताकरता आपल्याला मारझोड करत असतात. एखादा बाळ जर उन्हात झोपत असेल ना, उन्हात बसत असेल, उन्हात खेळत असेल तर आई रागावून म्हणत असते, अरे उन्हात काय खेळतोस, सावलीत मर मर म्हणत असते ना. पण खऱ्या अर्थाने आई आपल्यावर प्रेम करत असते महाराज. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेस लागे जरी पायाला, पाणी येते आईच्या डोळ्याला. ठेस लागे जरी पायाला, पाणी येते आईच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ओ एक 2 वर्षाची मुलगी बघा, एक 2 वर्षाची मुलगी आईला देवाज्ञा झाली आणि आई गेल्याच्या नंतर ती 2 वर्षाची मुलगी बापाला विचारते, बाबा बाबा सांगा ना, हो बाबा माझी आई कुठे गेली, बाबा सांगा बाबा. 2 वर्षाची चिमुकली काय उत्तर देणार? बापाने सांगितलं, बेटा बेटा तुझी आई ना, आई देवाच्या घरी गेली बेटा, देवाच्या घरी गेली. बाबा कुठं असतं बरं ते देवाचं घर, सांगा ना बाबा कुठं असतं ते देवाचं घर. बेटा त्या चांदण्या दिसतात ना, तिथं असतं ते देवाचं घर. मग बाबा बोलवा ना आईला. आई काय येत नाही बाबा, सांगा ना बाबा आईला, आईला सांगा ना बाबा आईला, बोलवा ना बाबा आईला. बेटा तुझी आई येणार नाही, आई येणार नाही ना बाबा. बाबा मग मलाच माझ्या आईजवळ नेऊन सोडवा बाबा, मी राहील तेथे, मी जाईल तेथे. सोडवा ना बाबा आईजवळ, सोडवा बाबा. 2 वर्षाची चिमुकली मुलगी आहे महाराज. शास्त्रामध्ये श्रीहट्ट, राजहट्ट आणि बालहट्ट हा मोठा सांगितलेला आहे. बालहट्ट होता, बापाचा नाविलाज झाला, कधी बाबा सोडवणार आईजवळ. बापाने खोटंच उत्तर दिलं. हो बापाने सांगितलं, बेटा आईजवळ जायचंय ना, मग तुला उद्या नेऊन सोडवतो. उद्या नेऊन सोडवता बाबा, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी परत ती 2 वर्षाची मुलगी विचारते, सकाळची 10 वाजलेत बाबा, कधी नेऊन सोडवता बाबा, सांगा ना बाबा, लवकरात नेऊन सोडा ना बाबा. बेटा उद्या नेऊन सोडवतो. रोज 2 वर्षाच्या चिमुकलेने विचारायचं आणि बापाने खोटंच उत्तर द्यायचं. मी सांगू तुम्हाला, मुलीचं आणि बापाचं एक अतूट नातं असतं, त्या नात्याला नाव नसतं महाराज. हां एवढंच सांगेल, अतूट नातं असतं. बापाने बोलायचं, मुलीने विचारायचं. मुलगी रोज विचारते, बाबा सोडवा आईजवळ. बापाने सांगितलं उद्या.
पण एक दिवस त्या 2 वर्षाच्या चिमुकलीने हट्ट पकडला, बाबा मी रोजच तुम्हाला विचारत असते बाबा, आणि तुम्ही रोज मला खोटं उत्तर देता. आज उद्या म्हणून चालणार नाही बाबा, मला आत्ताची आत्ता मला माझ्या आईजवळ जायचंय, आत्ताची आत्ता जायचंय बाबा. काय करणार, कुणाजवळ नेऊन ठेवणार, कुणाजवळ नेणार. बापाने उचललं 2 वर्षाच्या चिमुकलीला, खांद्यावरती घेतलं आणि खांद्यावर घेऊन बाप निघाला पंढरपूर यात्रेला. जे जगताचे माय बाप आहे त्या माय बापाकडं हा बाप आपल्या मुलीला घेऊन निघाला. आणि तिथं गेल्याच्या नंतर पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता हा बाप 84 फेऱ्या फिरत होता, 84 फेऱ्या. आणि त्या बारीमध्ये असताना ह्या बापाला एक महात्मे त्या ठिकाणी भेटले आणि महात्म्याने प्रश्न केला त्या बापाला, का हो बाबा, झाले 2 तास ही मुलगी तुमच्या खांद्यावरती बसून आहे, ही मुलगी तुमच्या खांद्यावरती बसून आहे, ओझं झाला असेल तुम्हाला, खांदा दुखत असेल तुमचा, तर माझ्या खांद्यावरती द्या त्या मुलीला, मी घेतो, द्या माझ्या खांद्यावरती तुम्हाला ओझं झालं असेल. त्यावेळेस त्या बापाने त्या महात्म्याला दिलेलं गोड उत्तर आहे. त्यावेळेस बापाने त्या महात्म्याला असं गोड उत्तर दिलं की, बाबा मला माझ्या मुलीचं ओझं होत नाही, मला माझ्या मुलीचं ओझं होत नाही. पण खरं सांगू का, खऱ्या अर्थाने ज्या बापाला मुलीचं ओझं होत असेल, ज्या बापाला मुलीचं ओझं होत असेल, तो खऱ्या अर्थाने बापच नसेल. तो खऱ्या अर्थाने बाप नसेल. सांगू तुम्हाला, कित्येक बापांची उदाहरण आहे, मुलगी नकोय, वंशाचा दिवा पाहिजे, वंशाचा दिवा पाहिजे, रात्रंदिवस झटणारे बाप आहेत महाराज. पण त्या बापाने गोड उत्तर दिलं, माझ्या मुलीचं मला ओझं होत नाही. घेतलं खांद्यावरती, पांडुरंगाचं दर्शन झालं, बाप घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर ती मुलगी आता लहानाची मोठी होऊ लागली. ती मुलगी शाळेमध्ये जाऊ लागली. बघता बघता ती मुलगी 22 वर्षाची झाली, शिक्षण पूर्ण झालं. आणि आता मात्र बापाने ठरवलं की त्या मुलीचं लग्न करायचंय, आपलं आद्य कर्तव्य आहे, मुलीचं लग्न करायचंय. शेजारच्याच गावचे पाहुणे त्या मुलीला बघायला आले आणि आल्याच्या नंतर मुलीने चहा नाश्ता दिला. चहा नाश्ता झाल्याच्या नंतर पाहुणे निघाले. प्रत्येक बापाची जी अवस्था होती त्याच बापाची ती अवस्था होती महाराज. पाहुणे निघाल्याच्या नंतर बस स्टॉप पर्यंत हात जोडून त्या पाहुण्यांच्या पाठीमागे जड पावलांनी चालत गेला बिचारा बाप. जड पावलांनी चालत गेला बिचारा बाप, जड पावलांनी चालत गेला की काय म्हणतील पाहुणे, होकार देतील की नकार देतील. पण बस स्टॉप पर्यंत चालत गेल्याच्या नंतर, तिथं गेल्यानंतर एका पाहुण्याने सांगितलं, पाटील तुमची मुलगी पसंत आहे आम्हाला. अहो काही नको, फक्त एक श्रीफळ द्या आणि एकाच महिन्याच्या आत लग्न करायचंय, एकाच महिन्याच्या आत लग्न करायचंय, काही नको. पाहुणे होकार देऊन निघून गेले. पण गळत्या अश्रूंना सावरत सावरत बाप घरी निघाला. हंबरडा फोडून रडतोय तो बाप. मी सांगू तुम्हाला, अरे कितीही निर्दयी मनाचा बाप असू द्या, कितीही कठोर मनाचा बाप असू द्या, ज्या वेळेस मुलगी सासरी नांदायला जाते त्यावेळेस बाप हंबरडा फोडून रडत असतो. तो बाप रडत रडत घरापर्यंत निघाला, घराकडे निघाला. देवाला बोलतोय, देवा माझी ताई मला सोडून कधी मामाच्या घरी गेली नाही देवा, कधी मावशीच्या घरी गेली नाही देवा, आणि आता माझी ताई मला सोडून जाणार ना देवा, तर मी खऱ्या अर्थाने पोरका होणार देवा, खऱ्या अर्थाने पोरका होणार. रडत रडत बाप घरापर्यंत आला. विचार केला बापाने की माझा हा रडका चेहरा, माझा हा रडका चेहरा माझ्या चिमुकलीने जर बघितला तर तिची काय अवस्था होईल, काय अवस्था होईल त्या चिमुकलीची. मी हा रडका चेहरा माझ्या मुलीला दाखवणार नाही. बाप मागच्या खोलीमध्ये जाऊन बसला, दार बंद करून घेतलं. दिवसभर रडतो बाप, दिवसभर रडतो.
बाप कधीच रडत नाही हो, कधीच रडत नाही. पण ज्यावेळेस मुलगी नांदायला निघते ना त्यावेळेस तो बाप रडत असतो. ती रूम बंद करून, दरवाजा बंद करून बाप दिवसभर रडतोय. मुलीला मात्र समजलं की झाले 22 वर्ष, असा एकही दिवस गेला नाही की बाप माझ्याशी बोललाच नाही. आज पाहुण्यांनी होकार दिला असावं, लग्न ठरलं असावं म्हणून माझा बाप, दुबळ्या मनाचा बाप रडतोय. एका खोलीमध्ये जाऊन दुबळ्या मनाचा बाप रडतोय, मुलगीही रडते. महाराज, संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळची वेळ आहे. मुलीने जेवण्याकरता स्वयंपाक बनवला आणि बापाला आवाज देणार आता. पण ठरवलं मुलीने की माझा हा रडका चेहरा मी माझ्या बापाला दाखवणार नाही. अरे ज्या बापाने झाले 22 वर्ष मला येत किंचितही दुःख होऊ दिलं नाही, त्या बापाने जर हा रडका चेहरा बघितला तर त्याची काय अवस्था होईल, काय अवस्था होईल माझ्या बापाची. मी हा रडका चेहरा माझ्या बापाला दाखवणार नाही, बघणारच नाही बापाकडं. बापानेही ठरवलं मुलीकडं बघणार नाही. आणि मुलगी आता जेवण्याकरता बापाला आवाज देते. आवाज निघत नाही पण आवाज देते. ती चिमुकली मुलगी, बाबा 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 या, बाबा जेवायला, जेवायला या बाबा. 2 ताट वाढून घेतलेले बाप मुलीकडं बघत नाही, मुलगी बापाकडं बघत नाही. बापाने घास हातामध्ये घेतला. बापच नाव तो बाप, बाप तो बाप. त्या बापाला राहवलं नाही. बापाने मुलीकडे बघितलं, मुलीने बापाकडे बघितलं. नजरावर नजर झाली, दिले ताट बाजूला सारून. कडकडून मिठी मारली मुलीने बापाला. बिलगली मुलगी बापाला, बाबा बाबा मी काही त्रास दिला होता का बाबा, मी काही वाईट वागले होते का बाबा, कशाला लग्न ठरवलं सांगा ना बाबा, मी गेल्याच्या नंतर तुमचं कसं होणार बाबा. नाही बेटा नाही, तू वाईट वागली नाही, तू त्रासही दिला नाही. पण ज्या वेळेस तुझ्या आईला देवाज्ञा झाली होती त्यावेळेस मी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गेलो होतो आणि देवाकडे एक मागणं मागितलं. देवा तुला काही संपत्ती मागायला मी आलो नाही, तुला काही धन मागायला आलो नाही. देवा मागणं एवढंच आहे की जोपर्यंत माझ्या ताईचं लग्न होत नाही, जोपर्यंत माझ्या ताईचं लग्न होत नाही ना देवा, तोपर्यंत मला तिच्या पाठीमागे जिवंत ठेव, मला जिवंत ठेव देवा. बेटा एवढंच मागणं मागितलं. होणार बेटा, या बापा इतका आनंद जगात कुणाला नाही. एक एक दिवस उगवायचा, माळवायचा महाराज. तो दिवस उगवला ज्या दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. त्या लग्न मंडपामध्ये सर्वच पाहुणे वनवासी लेकरू म्हणून अक्षदा टाकण्याकरता, आशीर्वाद देण्याकरता आले होते. सर्वच रडत होते महाराज. दुबळा बाप एका भिंतीजवळ जाऊन रडत होता, मुलीकडं बघत नाही, भिंतीकडं बघून रडतोय महाराज. लग्न लागतंय आणि त्या बापाच्या मनातून एक एक वाक्य बाहेर येतंय, एक एक वाक्य. बेटा माझा विचार करू नकोस, जा सुखी नांदायला मुली तू, जा सुखी नांदायला मुली तू, हरणाच्या कळपाधोनी चुकले जसे हरिण जातीले कसा सरला, जा सुखी नांदायला मुली तू. लग्न लागलं आणि लग्न लागल्याच्या नंतर मुलगी इकडं तिकडं बघते तर बाप दिसत नाही. बाप एका भिंतीजवळ उभा राहिलेला. मुलगी पळत आली, बापाचं दर्शन घेतलं आणि जशी एखादी आई लेकराच्या तोंडावरून हात फिरवते तसाच मुलीने बापाच्या तोंडावरून हात फिरवला. बाबा 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 येते मी आता, बाबा येते बाबा मी आता, स्वतःची काळजी घ्या बाबा, स्वतःची काळजी घ्या बाबा, येते बाबा मी आता. असं म्हटल्यानंतर बापाला अश्रू अनावर झाले. बेटा माझा विचार करू नकोस, अरे जा सासरला माहेर समज, सासूला आई समज, सासऱ्याला बाप समज आणि तुझा बाप मेला समज. जा बेटा जा, माझा विचार करू नकोस, मी सांगेल तुम्हाला.
नाही तुमच्या जीवनामध्ये वेगळा परमार्थ करता आला तर आईवडिलांची सेवा करा, याच्यापेक्षा मोठा परमार्थ नाही आहे. अनेक कवी वर्णन करतात कुणाच्या जीवनामध्ये कसा काळ त्या ठिकाणी येईल आणि आपले आईवडील आपला देव घेऊन जाईल. आईवडील गेल्याच्या नंतर कोणत्या देवाची पूजा करता महाराज, कोणत्या देवाची पूजा करता? कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कसं विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. ज्याच्या जीवनामधून आई निघून गेली, ज्याच्या जीवनामधून पत्नी निघून गेली, त्यांना हे प्रसंग आठवत असतात. आई वडील स्वतः करता मागत नाही, आपल्या करता देवाला मागतात, लेकरा करता मागतात. देवा काही मागाव मी देवा, घर सुखात माझ ठेवा, काही मागाव मी देवा, घर सुखात माझ ठेवा, करी जन्माचा उद्धार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार, माझ्या आईचा दरबार. मी सांगेल तुम्हाला, जीवनामध्ये नाही संपत्ती कमावता आली तर राहू द्या, नाही मोठी संपत्ती कमावता आली तर राहू द्या, पण जीवनामध्ये संस्कार कमवा महाराज. सत्य धर्माने चला. मानवा तू सत्य नीती सोडू नको रे, मानवा तू सत्य नीती सोडू नको रे, वचन आई बापाचे, वचन आई बापाचे मोडू नको रे, मानवा तू सत्य नीती सोडू नको रे, मानवा तू सत्य नीती सोडू नको रे. कोणत्या आई वडिलांना स्वाभिमान वाटत नाही महाराज? लेकरं चांगले निघाल्याच्या नंतर कुळी कन्या पुत्र होती, जे सात्विक लेकरं जन्माला आले तर आनंद वाटत असतो महाराज. आणि जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये चांगले संस्कार घडावे असं वाटत असेल तर तुम्ही भगवंतावरती तेवढंच प्रेम करा की जेवढं तुम्ही तुमच्या लेकरावरती प्रेम करता. तुम्ही तुमच्या लेकरावरती जेवढं प्रेम करता तेवढं भगवंतावरती प्रेम करा. ज्याप्रमाणे संत महात्मे प्रेम करतात. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. तुमच्या हृदयामध्ये राम असेल तर तुम्हाला तुमच्या पोटी सुद्धा राम आल्याशिवाय राहणार नाही. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.